नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ही कॅप ॲडमिशन प्रोसेस पुढच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. कॅपचं रजिस्ट्रेशन आता क्लोज झालेलं आहे. याच्यामध्ये 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जे की पाठीमागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडासा जास्त टायमिंग आपल्याला रजिस्ट्रेशन करायला दिलेला होता. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर आतापर्यंत 53,932 विद्यार्थ्यांनी या दिलेल्या टाईमामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं. परंतु या 53,932 विद्यार्थ्यांपैकी फक्त 48,180 विद्यार्थ्यांनी त्यांचे फॉर्म लॉक केलेले आहेत, सक्सेसफुली भरून सबमिट केलेले आहेत. पण यामध्ये पण काही जणांच्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहेत आणि मग 39,730 इतके फक्त ॲप्लिकेशन फॉर्म आज मितीला म्हणजेच 16/7/2027 या तारखेपर्यंत व्हेरिफाईड झालेले आहेत. आणखीन 1 ते 2 दिवस जे काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे हे फॉर्म्स व्हेरिफाय होतील. जर तुमचा फॉर्म चुकला असेल, एकदा लॉग इन करून पहा आणि त्याच्यामध्ये जर काही डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आली असेल, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट परत एकदा रिअपलोड करायचं आहे. ते कसं रिअपलोड करता येतं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे आता फर्स्ट कॅप राउंडला जितके ॲप्लिकेशन्स व्हेरिफाईड होतील, त्याच विद्यार्थ्यांचं नाव अल्फाबेटिक मेरिट लिस्टमध्ये येईल आणि त्याच विद्यार्थ्यांचं नाव परत फायनल मेरिट लिस्टमध्ये येईल. हे बाकीचे जे विद्यार्थी आहेत 53,932 यापैकी फक्त जवळपास 40,000 विद्यार्थी हे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. राहिलेले जवळपास 14,000 विद्यार्थी यामधून बाद झालेले आहेत. मग आता ही जी अल्फाबेटिक लिस्ट आहे, पुढचं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर या ठिकाणी दिलेलं आहे कॅप शेड्यूल नोटीस टिल फर्स्ट मेरिट लिस्ट. तर इथं तुम्ही पाहत असाल तर 3 इयर आणि 5 इयर या दोन्हीचं साइड बाय साइड यांनी दिलेलं आहे. इथे जर आपण पाहत असू तर एल-एल-बी 3 इयर जे आहे, तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 11/6/2026 पासून ते 13/7/2026 ही याची डेट होती. त्यानंतर 19/6/2026 ते 13/7/2026 ही एल-एल-बी 5 इयरची फॉर्म फिलिंगची डेट आहे, जी की उद्या शेवट आहे. ही स्क्रुटिनी जी आहे ते 16/7/2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजेच आज हा शेवटचा दिवस आहे. यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे पेंडिंग आहेत ते आजच व्हेरिफाय होऊन जातील. रेल्वे 5 इयर्ससाठी तीच डेट 21/7/2026 पर्यंत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होत राहतील. मग डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर कॅप राउंड फर्स्ट, तर लगेच उद्या आपल्याला 17 तारखेला आपली अल्फाबेटिक मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली दिसेल. ती अल्फाबेटिक मेरिट लिस्ट आल्यानंतर ती कशी चेक करायची, ती कुठे भेटते याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटून जाईल. त्यानुसार अल्फाबेटिक लिस्टमध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे. आपल्या नावासमोरची सर्व माहिती, मग तुमचे एस-एस-सीचे मार्क्स, एच-एस-सीचे मार्क्स, ग्रॅज्युएशनचे मार्क्स, तुमचं नाव, तुमचं कॅटेगरी, तुमचं जेंडर, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ, अशी सर्व माहिती व्यवस्थित आहे का आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर व्यवस्थित असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही. पण आपण भरलेली माहिती आणि मेरिट लिस्टमध्ये माहिती याच्यामध्ये काही मिसमॅच झालं असेल सीटीसीएल कडून किंवा तुमच्या भरताना काही मिस्टेक झाली असेल, तर त्याविषयी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत, हरकती घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी 17, 18 आणि 19 म्हणजेच 17 जुलै 2026 ते 19/7/2026 असा 3 दिवसाचा टायमिंग आपल्याला उद्यापासून भेटणार आहे आणि मग त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 24/7/2026 त्या दिवशी लागणार आहे आणि जेव्हा ही फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर आपला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होईल. तर मग हे कॉलेज ऑप्शन आपण केव्हापासून द्यायचे आहेत, तर ते पाहण्यासाठी मी तुम्हाला गेल्या वर्षीचं अगोदर हे टेंटेटिव्ह टाइम टेबल दाखवतो. हे देखील फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईपर्यंत होतं, की जे की 2/8/2025 या दिवशी ही लिस्ट पब्लिश झाली होती आणि त्याच्या लगेच इथं पहा 2/8/2025 ती लिस्ट लागल्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म लगेच 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत या ठिकाणी तिथं चालू झालेले होते. म्हणजे फक्त 3 दिवस कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी जे कॅप राउंड फर्स्ट आणि कॅप राउंड सेकंड साठी दिलेलं होतं. आता यावेळेस काय आहे, तर यावेळेस ही पब्लिकेशनची डेट 24/7/2026 आहे. एल-एल-बी 5 इयरसाठी 28/7 दिलेली आहे.
पण 24/7/2026 ला जर फायनल मेरिट लिस्ट आली, तर त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी लगेच कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होऊ शकतात. ते सुरू झाल्यानंतर मला कॉलेज ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, कॉलेज कशाप्रकारे सर्च करायचे, किती कॉलेजेस द्यायचे, त्याचा प्रेफरन्स कसा द्यायचा, याची A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरून लगेच देण्यात येईल. मित्रांनो, चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलची मेंबरशिप घ्या. तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित सपोर्ट भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामला पर्सनल मेसेज तुम्ही टाकू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि WhatsApp चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.